नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतोय तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा विषय आहे की 2026 मध्ये आपणास घर बांधायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो, त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. तर तुम्हाला येणारे नवीन जे व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ते सर्वात प्रथम मिळेल. तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा जो विषय आहे की 2026 मध्ये जर तुम्हाला घर बांधायचं असेल, चिऱ्याचं घर बांधायचं असेल, आरसीसी घर बांधायचं असेल, लोड बेरिंग स्लॅबचं घर बांधायचं असेल, कौलारू घर बांधायचं असेल, पत्र्याचं घर बांधायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती आपण देतोय. मित्रांनो, घराची किंमत हे घराचं स्पेसिफिकेशन काय आहे, घराची रचना, त्याचा आकार आणि त्याचबरोबर ते आरसीसी आहे, लोड बेरिंग आहे, कौलारू आहे किंवा पत्र्याचं आहे त्यावरती अवलंबून असते. पण जनरली आता आपण वन बाय वन सुरुवातीला लो बजेटचं म्हणजे पत्र्याचं आपण कन्स्ट्रक्शनचं किंमत बघूया. मित्रांनो, तुम्हाला जर पत्र्याचं 1000 स्क्वेअर फीट पर्यंत घर बांधून हवं असेल 2 BHK आणि ते जर जास्तीत जास्त आयताकृती असेल, आयताकृती आणि चौरसाकृती म्हणजे उदाहरणार्थ 20 बाय 40 फूट हे आयत झाला किंवा 20 बाय 25 हा जवळपास स्क्वेअर झाला, तर आयतापेक्षा स्क्वेअर घराचं जे बांधकाम खर्च आहे तो कमी येतो. कारण का, त्याची जी परिमिती आहे ही परिमिती जी भिंतीची लांबी किंवा लागणारं रॉ मटेरियल कमी लागतं. हे प्रॅक्टिकली सिद्ध आपण करतोय किंवा होतंय. आणि परिमिती वाढली की बांधकामाचा खर्च वाढतो, कारण मटेरियल जास्त लागतं. मटेरियल जास्त लागलं की ऑटोमॅटिक काय होणार आहे, बिल्डिंगची कॉस्ट वाढणार आहे. तर पत्र्याचं घर आपण बघतोय, पण जनरली 1000 स्क्वेअर फीट, मग ते 25 बाय 40 असेल, मग त्याचा एरिया आपण मेन्शन केलेला आहे 1000 स्क्वेअर फीट. पण आजच्या रेटनं जर पत्र्याचं घर तुम्हाला 2026 मध्ये बांधायचं असेल तर किती खर्च आहे, तर पर स्क्वेअर फीट साधारणतः 1200 रुपये पर स्क्वेअर फीट हा खर्च आहे. त्यामध्ये आता ह्या 1200 रुपयामध्ये काय काय खर्च आहे, तर पूर्णपणे बांधकाम असणार आहे. फाउंडेशन, रूफिंग, प्लास्टरिंग, फ्लोरिंग, टाईल वर्क, डोअर्स, विंडोज, प्लंबिंग वर्क, हे सर्व या 1200 रुपयामध्ये असणार आहे. मग ते चिऱ्याचं बांधकाम असेल, वीट बांधकाम असेल, कोणतेही असेल. आता हा जो रेट आहे हा प्रत्येक जिल्ह्यानुसार कमी जास्त असण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही जर चिरे बांधकाम करणार असाल, जर खास करून कोकणात करणार असाल तर रेट कमी बसतो. आणि मात्र चिरे बांधकाम आउट ऑफ कोकण जर तुम्ही करणार असाल, घाटमाथ्यावरती करणार असाल तर थोडासा रेट कमी जास्त होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं 2026 मध्ये जर तुम्हाला पत्र्याचं घर बांधायचं असेल तर 1200 रुपये प्रति चौरस फूट या दराने तुम्ही बांधकाम करून घेऊ शकता. यानंतर कौलारू जर घर 1000 स्क्वेअर फीट जर तुम्हाला बांधायचं असेल तर साधारणतः पत्र्यापेक्षा निश्चित खर्च जास्त आहे. कारण त्याला रूफिंग जे वापरलं जातं फॅब्रिकेशन हे थोडंसं हेवी वापरावं लागतं, जवळजवळ मेंबर्स वापरावे लागतात स्ट्रक्चरल. त्यामुळं 1500 रुपये प्रति चौरस फूट. यामध्ये सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण जे काही बांधकाम, फिनिशिंग, प्लास्टरिंग, डोअर, विंडो, फ्लोरिंग, इलेक्ट्रिफिकेशन, प्लंबिंग वर्क हे सर्व आपण पकडतोय. आणि ते 15 लाखामध्ये कौलारू छप्पर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन करायचं असेल, म्हणजेच भिंतीवरती डायरेक्ट स्लॅब आपण ज्यावेळेला टाकतो किंवा काही चॅनल्स वापरून सुद्धा स्लॅब टाकतात, तर दोन्ही प्रकारचे लोड बेरिंग कन्स्ट्रक्शनला 2026 मध्ये रेट थोडे वाढलेले आहेत मित्रांनो. सिमेंट असेल, स्टील असेल, रॉ मटेरियल असेल. त्यामुळं आता 2026 मध्ये लोड बेरिंग स्लॅबचं घर, चिऱ्याचं स्लॅबचं घर बांधायचं असेल तर 1800 रुपये प्रति चौरस फूट एवढा रेट अवलंबून आहे. म्हणजेच 1000 स्क्वेअर फीटचं घर बांधायचं असेल तर तुम्हाला 18 लाख रुपये लागणार आहेत. तर अशा प्रकारचं हे खर्च आहे. आणि आरसीसी कन्स्ट्रक्शन जर करायचं असेल 1000 स्क्वेअर फीटचं मिनिमम, आपण एक मिनिमम पकडलेलं 1000 स्क्वेअर फीट,
आणि याच्यामध्ये सेप्टिक टँक पण येतो, प्लास्टर, बांधकाम मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर RCCला सगळ्यात जास्त खर्च येतो. तो किती येतो? तर पर चौरस फूट हा 2,000 रुपये प्रति चौरस फूट आहे. यामध्ये संपूर्णपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे फ्लोरिंग, प्लंबिंग, फिटिंग, कलरिंग सगळे येतं. आता बरेच जण कमेंट करून सांगतात की आमच्याकडे 1,500 रुपयामध्ये RCC काम करून दिलं जातं, 1,400 मध्ये करून दिलं जातं. मित्रांनो, त्या 1,400 1,500 मध्ये काय करून दिलं जातं हे समजून घ्या. त्यामध्ये प्लंबिंग नसतं, कधी कधी लाईट फिटिंग नसतं, कलरिंग नसतं, फक्त स्ट्रक्चर करून दिलं जातं. आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी फसवण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही समजून घ्या की रेट कोणता आहे. रेट कमी रेटमध्ये काम करून देणारे जे असतात ते त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा किंवा नंबर ऑफ ॲटम सुद्धा कमी असतात. ते समजून घेतलं पाहिजे. एक आपण जनरल चांगल्या दर्जाचं फर्स्ट क्लास क्वालिटीचं रेट हे मी सांगतोय. यामध्ये सुद्धा रेट कमी जास्त होऊ शकतात, कारण तुम्ही कोणतं मटेरियल वापरणार आहात, फिनिशिंगला फरशी कोणत्या किमतीची वापरणार आहात, इलेक्ट्रिफिकेशन आपण कन्सिल पकडतोय, ऑइल पेंट जे पेंटिंग आहे ते चांगल्या दर्जाचं एशियन पेंटचे असेल, बाहेरून अपेक्स असेल, आतून वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीचे कलर जे आपण अपेक्स सारखाच कलर जो बाहेर वापरतो तशाच आतमध्ये रॉयल असेल, किंवा इतर कलर सुद्धा आता भरपूर कंपन्या निघालेल्या आहेत. पण चांगल्या दर्जाचं पेंटिंग आहे, चांगल्या दर्जाचं प्लंबिंगचं काम असेल, प्रिन्स पाईप वगैरे, तर अशा पद्धतीनं हे जे काय आपण फिनिशिंग किंवा पॉलिकॅप केबल असेल इलेक्ट्रिफिकेशनमध्ये याचा वापर करून करतोय. त्यामुळं परत एकदा मी रिमाइंड करतोय, जर तुम्हाला जर पत्र्याचं घर बांधायचं असेल तर किमान सगळं लॉक अँड कीचा रेट सांगतोय तुम्हाला 1,200 रुपये प्रति चौरस फूट. कौलारू असेल तर 1,500 रुपये प्रति चौरस फूट. लोड बेरिंग स्लॅबचं घर असेल तर 1,800 रुपये प्रति चौरस फूट. आणि जर RCC काम असेल तर प्रति 2,000 प्रति चौरस फूट. अशा पद्धतीने हे मित्रांनो रेट चाललेले आहेत. आणि जर तुम्हाला आमच्याकडून प्लॅनिंग करून हवं असेल, 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशन, RCC डिझाईन हे आम्ही देतोय. ऑनलाईन सेवा आहे. वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आमची ही जी सेवा आहे, आता अनेक जवळजवळ हजारो लोकांनी आमच्याकडून असे कन्सल्टन्सी घेतलेली आहे आणि प्रत्यक्षात आम्ही कामं सुद्धा करून देतोय. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचं लोकेशन असल्यामुळं आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पण करतोय, प्लॅनिंग पण करतोय. आणि जिल्ह्याच्या बाहेर जर काम करायचं असेल तर मिनिमम 5,000 चौरस फूट किंवा 4,000 चौरस फूट असणं आवश्यक आहे, तरच आमची टीम आम्हाला टाकायला त्या ठिकाणी परवडू शकते. आणि म्हणून बाहेरची जी कामं असतात त्याला आम्ही कन्सल्टन्सी मॅक्झिमम देतोय आणि बऱ्याच जणांनी घेतलेली आहे. तुमचं जागेवरती येऊन काही तुम्हाला सजेशन द्यायचं असेल, लोकेशनचं सजेशन द्यायचं असेल, किंवा वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी बघायच्या असतील, किंवा तुमच्याकडे प्लॅनिंग रेडी आहे, लाईन आउट करून द्यायचं असेल, ह्यासुद्धा आम्ही सुविधा साईट व्हिजिटमध्ये करतोय. आणि मिनिमम रेटमध्ये आपली ही कामं असतात. कन्सल्टन्सी सुद्धा जे बाहेर प्रोफेशनल आर्किटेक्चरल घेतात त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये आमची ही जी कन्सल्टन्सी आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही घ्या. आणि वरती जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या कॉन्टॅक्ट नंबरशी आमच्याशी संपर्क साधा. आणि जर तुम्हाला बांधकामाबद्दल आणखीन काही प्रश्न हवे असतील, माहिती हवी असेल, तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला विचारू शकता किंवा डायरेक्ट फोन करून सुद्धा विचारू शकता. त्याला कोणतेही चार्ज नाही. आपण कन्सल्टन्सी जे फक्त प्लॅनिंग करून हवा असेल किंवा इतर काही इस्टिमेट हवा असेल 2D 3D त्यालाच आपण त्याची फी आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.